Again, welcome student. Now seventh cytoplasmic cell organelle. That is, we call it as a vacuole. व्हॅक्युअल म्हणजे स्पेस किंवा पोकळी जी सेलमध्ये प्रेझेंट असते, बरोबर आहे. सो अ स्पेस विच इज प्रेझेंट इन अ सेल कॉल इट ॲज अ व्हॅक्युअल अँड धिस ज्याला आपण म्हणतो व्हॅक्युअल्स आर मेम्ब्रेन बाउंड सॅक. प्रॉमिनंटली दीज आर प्रेझेंट इन अ प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये प्रॉमिनंटली प्रेझेंट आहे, ॲनिमल सेलमध्ये अब्सेंट असते किंवा स्मॉलर साईजच्या असतात, बरोबर आहे. प्लांट सेलमध्ये इन अ प्लांट सेल देर आर 2 to 3 परमनंट व्हॅक्युल्स आर प्रेझेंट विच इज द मेम्ब्रेन बाउंड कॅव्हिटीज. ओके. आता काही लार्ज प्लांटमध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ प्रॉमिनंट व्हॅक्युअल. त्या काही प्लांटमध्ये जे मोठे मोठे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये ह्या व्हॅक्युअल्स जे आहेत दे आर लार्जर इन साईज अँड दे आर प्रेझेंट इन अ सेंटर. त्याची साईज मोठी आहे, सेंटरला प्रेझेंट आहे अँड दे मे ऑक्युपाय अप टू 90% ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ द सेल. 90% भाग त्यांनी व्यापलेला असतो. ॲज अ रिझल्ट ऑफ विच, आता ह्यानी जो पार्ट व्यापलेला आहे त्याच्यामुळं काय होतं, द न्यूक्लियस इज शिफ्टेड टू द पेरिफेरी. त्याचा न्यूक्लियस जो प्लांट सेलचा आहे हा कॉर्नरला शिफ्ट होतो, बरोबर आहे. ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युल्स दे आर स्मॉलर इन साईज ऑर अब्सेंट. ओके. सो दॅट वी कॉल इट ॲज अ सेंट्रल व्हॅक्युअल. ह्या मोठ्या व्हॅक्युअलला आपण म्हणतो सेंट्रल व्हॅक्युअल ऑक्युपाय the maximum part of the cell. Now this vacuole consists of semi-permeable membrane. ह्याच्या बाहेरच्या साईडला आपण जे मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला म्हणतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन कसा आहे, इट अलाउज सम मॉलिक्यूल टू पास थ्रू इट ॲट द सेम टाइम इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ अनादर मॉलिक्यूल. That nature we call it as a semi-permeable nature. And the outer side of this vacuole consists of or made up of semi-permeable membrane, and that membrane we call it as a tonoplast. Now inside the tonoplast there is a presence of a vacuolar fluid. There is a presence of sap and which is responsible to maintain the composition of vacuolar fluid. Now it also acts as a storehouse of various ions and thus is hypertonic to cytosol. हा आयन्सही स्टोअर करेल आणि आयन स्टोअर केल्यामुळे हा कसा राहील, इट इज अ हायपरटोनिक. that is concentration of solute in a fluid of tonoplast is more as compared to cell fluid किंवा ज्याला सेल सॅप म्हणतो त्याच्यापेक्षा ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. दॅट वी कॉल इट ॲज हायपरटोनिक इन अ नेचर. इन अ सम प्लांट इट ऑल्सो कंटेन प्रोटीन. ह्या ह्या व्हॅक्युअलमध्ये प्रोटीनसुद्धा फिलअप केलेलं असतं किंवा याच्यामध्ये सम टॉक्झिक मटेरियल ऑर अनवॉन्टेड मटेरियल, टॉक्झिक मटेरियल ऑफ द सेल किंवा अनवॉन्टेड मटेरियल हे सुद्धा स्टोअर केलं असतं अँड दस प्रोटेक्ट द ऑर्गॅनिझम. नाव इन सम केसेस इट इज रिस्पॉन्सिबल टू मेंटेन द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन बाय मीन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. ह्याच्यामध्ये पॅरामोशियम घ्या. पॅरामोशियममध्ये स्टार शेप तुम्ही डायग्राम पाहिली असेल पॅरामोशियमची. स्टार शेप स्ट्रक्चर जे दाखवलं आहे त्याला आपण म्हटलेलं आहे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल, बरोबर आहे. नाव दॅर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. पॅरामोशियममध्ये 2 कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल्स आहे आणि ह्या व्हॅक्युअलचं फंक्शन काय, दे आर फ्लुइड फिल्ड बॉडीज and thus they are responsible for
मेंटेनिंग टर्बिडिटी, एक तर ते टर्बिडिटी मेंटेन करतील अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. आता ह्याच्यामध्ये जे फ्लुइड फिल्ड बॉडी आहे हे काय करेल, सेलचं टेम्परेचर ॲब्सॉर्ब करून घेईल, जे वाढलेलं टेम्परेचर असतं ते ॲब्सॉर्ब केलं जाईल, प्रॉपर टेम्परेचर मेंटेन केलं जाईल अँड दस it is responsible for thermoregulation. So it is excretion and osmoregulation. Osmoregulation म्हणजे काय, to keep the body temperature proper, that we call it as osmoregulation. So osmoregulatory function is also carried out by this vacuole, ज्याला आपण contractile vacuole म्हणतो, which is present in paramoecium. Now the colored petals, जे आपण पाकळ्या पाहतो, फुलाच्या पाकळ्या असतात ना डेकोरेटिव्ह एकदम, हे डेकोरेटिव्ह पाकळ्या कशा असतात आणि का बरं असतात? इट इज ड्यू टू ॲकॅम्युलेशन ऑफ पिगमेंट इन अ व्हॅक्युल्स. हे सुद्धा पिगमेंट ह्या व्हॅक्युअलमध्ये ॲकॅम्युलेट झाल्यामुळे वेगवेगळे कलरेशन प्रोव्हाइड केले जातात. सो द डिफरंट कलर टू द पेटल is due to again accumulation of protein into vacuole. Then the next cell organelle is glyoxysomes. Glyoxysome is a membrane bound organelle containing enzyme that convert fatty acid to sugar. याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल आहे, ज्याच्यामध्ये फॅटी ॲसिड कन्व्हर्ट करण्याचं जे एन्झाईम आहे, फॅटी ॲसिड इज कन्व्हर्टेड टू शुगर. दे कॅन बी ऑब्झर्वड इन अ सेल ऑफ जर्मिनेटिंग सीड. जर्मिनेटिंग सीडमध्ये हे प्रेझेंट आहे, वेअर द सेल युटिलाइज स्टोअर्ड फॅट ॲज अ सोर्स ऑफ शुगर. टिल द फर्स्ट लीफ इज फॉर्म, द फोटोसिंथेसिस प्रोसेस बिगिन्स. जोपर्यंत पहिलं लीफ तयार होत नाही, पिगमेंटेशन होत नाही, क्लोरोफिल पिगमेंट डेव्हलप होत नाही, तोपर्यंत सीडला जो एनर्जीचा पुरवठा आहे हा ह्या स्ट्रक्चरमध्ये ग्लायऑक्सिसोममध्ये जे फूड मॉलिक्यूल स्टोअर आहे त्याच्याकडनं केला जाईल. अँड हिअर it is responsible for digestion of stored fat. Stored food molecules digestion केलं जाईल. Okay, and energy is liberated. Once the formation of leaf is carried out, pigmentation is there. The green pigment, chlorophyll, responsible to trap the solar energy. Glucose molecule is prepared and then the फोटोसिंथेसिस प्रोसेस बिगिन्स. त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होईल, रेस्पिरेशन होईल, पण पिगमेंटेशन किंवा फर्स्ट लीफ तयार होईपर्यंत जो एनर्जीचा पुरवठा आहे इट इज बाय रिझर्व फॅट ऑर फूड मॉलिक्यूल. ओके, थँक्यू.